नमस्कार. नमस्कार. आज प्रोफेसर प्रशांत राऊत या यूट्यूब चॅनलवर आपण मुलाखत घेतो आहे. महाराष्ट्रातील कला क्षेत्रातलं एक मोठं नाव, कला दिग्दर्शक नाना मिसाळ सर. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर मिसाळ सर हे एक मोठं नाव आहे आणि आपल्या चॅनलला ते आज त्यांनी भेट दिलेली आहे. सर, कला क्षेत्रातला जो तुमचा प्रवास आहे, तर सुरुवातीला चित्रकार म्हणून तुम्ही समोर आला, त्याबद्दलचा थोडा प्रवास. थोडा प्रवास असा आहे की कुठेतरी आमच्या घराण्यामध्येच कलेचा वास आहे. हा हा याचं म्हणजे एक उदाहरण म्हणजे आमचे मोठे बंधू जे आहे ना, म्युझिकला ड्रॉइंग टीचर होते. तर ते लँडस्केप वगैरे करायचे हा गावाला येऊन. मी ते बघत राहायचो आणि ते पाहता पाहता मला कलेमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. की चला हे आपणही करू शकतो. असं करत करत म्हणजे माझ्या क्षेत्रातले तसे पाहिले तर माझे गुरु म्हणजे माझे मोठे बंधूच आहेत. अच्छा अच्छा. आणि मग आर्ट कॉलेज, वेगवेगळ्या याच्यामध्ये कलेचं शिक्षण आणि नाहीचा पाडाच नाही ना, काही कोणी म्हटलं की हो हा हा हो, असं करत करत मी ते काम करत गेलो आणि कामातनं मी स्वतःला डेव्हलप करत गेलो, शिकत गेलो. कारण की कसं होते की कोणी एखादा विषय शिकवणे आणि स्वतः त्या विषयामध्ये इंटरेस्ट घेऊन तो विषय शिकणे हा खूप चांगलं मजेशीर आहे. कारण की जेव्हा तुम्ही स्वतः शिकता ना, तर तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी तुमच्या आकलन, तुमच्या विचारांनी कॅच करतात. हो. आणि कोणी जे करेल तो त्याचे अनुभव सांगून तो विषय शिकवतो. ठीक आहे, ठीक आहे, ते एक्झाम पुरतं किंवा पास होण्यापुरतं ठीक आहे. पण तुम्हाला जर पुढचा टप्पा जर गाठायचा असेल तर या पद्धतीने ते व्हायला पाहिजे. जसं रिसर्च करतो आपण एखाद्या विषयाचा, तर त्याच्यात खोलात जाणे. एखादी वस्तू जर मी फ्रेम बघितली तर ते फ्रेम माझ्यासाठी क्रिएटिव्ह फ्रेम असते. मी त्याच्यात शोधत असतो काहीतरी, त्या फ्रेम मधनं अर्थ निर्माण करतो आणि ते लोकांसमोर ठेवतो की जे कलेतनं मला ते घटलेलं आहे. त्याच्यामध्ये मग मी चित्रकला, मूर्तिकला, म्युरल्स बनवणे, मग करता करता साई शिर्डीके साईबाबा नाटकाचा सेट, शेगावी चाळगी संत गजानन महानाट्याचा सेट मी डिझाईन केला. तानी. हा, तानी चित्रपटाचा तर सेटच उभारला होता फुटाळ्याच्या तिथे. तर तोही एक चांगला अनुभव होता. तुम्ही वाळू मध्ये. हा, वाळू मध्ये ते काय झालं की मला वाळू सोबत खूप प्रेम आहे की त्याच्यावर गोट्या ओढणे वगैरे काहीतरी. तर ते मी तिथे ते गोट्या ओढल्या आणि एक चेहरा तिथे तयार झाला. तेच म्हणजे वाळूवर काम करणे, काय टेक्निकनी काम करायला पाहिजे, ते पण मी थोडस त्याच्यातनं घेतलं. पुढे मग सर तुम्ही नाट्य क्षेत्राकडे वळले. नाट्य क्षेत्रामध्ये बोलण्याचं कारण माझं की मला स्केचिंगचं खूप आवड होती. मी काय करायचो, नाटकं जे व्हायचे वसंतराव देशपांडेंना, त्या मेकअप रूम मध्ये जायचो मी. मेकअप रूम मध्ये कसे ते पात्र मेकअप केलेले असायचे, तर त्यांचे असे ब्राईट डोळे, चेहरे मला भाग पाडायचे. तर मी त्यांचं डायरेक्ट ब्रशनी लाईव्ह पोर्ट्रेट मारायचो. अच्छा. तर ते केल्यावर त्यांना खूप आवडायचं. मी घरी घेऊन जातो, माझं बनव. ते करता करता मी ते नाटकाचे सेट बघितलं, म्हटलं हे तर आपणही करू शकतो. म्हणून मग नाट्य क्षेत्रामध्ये माझे तिथून पदार्पण झालं. आणि आठ आहे मग एक किशोर नृत्य निकेतननी एक नाटक बनवलं होतं, ताजमहल नावाचं. संगीत ताजमहल संगीत. त्यासाठी मी मोठा ताजमहलचा सेट उभारला, मिनी बाजारचा दरबार, मोठा कर्टन नाटकाचा, हे सर्व आम्ही त्यावेळेस बनवलं. पण व्ह्यूज होता, म्हणजे असं जेव्हा ओपन झाला ना, असं ताजमहल बघून हे व्हायचे. तर मग करत गेलो त्या गोष्टी. आणि मला कसं आहे, जेव्हा मी करतो ना, तर मला बऱ्याचशा गोष्टी प्रोव्हाइड होतात. म्हणजे तुम्ही चांगल्या यांनी जर एखाद्या याच्यात काम केलं ना, तर तुम्हाला त्या अडथळे येत नाही. बरोबर, पहिली गोष्ट. आणि ते मग तुम्ही पुढे फाईन आर्ट्स कडे. हा, फाईन आर्टचं माझं BFA डिग्री घेतली मी. त्याच्यानंतर आर्ट टीचर डिप्लोमा झाला आहे. त्याच्यामुळे लहान मुलांची सायकोलॉजी मला माहिती आहे, त्यांना कशा पद्धतीने चित्रकला विषय शिकवायला पाहिजे. आणि सुरुवात आमची तर झाली होती गणपती काढून. जसं चित्रकलेत सुरुवात आपला गणपती बेस. आणि चित्रकलेचा जो आपल्या भारतीय संस्कृतीवर जो पगडा आहे, आपण म्हणतो हे नंतर चित्रकार झाले, पण आधी घरातूनच सुरू झाली. सकाळची रांगोळी कलेचा आविष्कार आहे. बरोबर, ठीक आहे. मग आपल्याकडे सण त्योहार असायचे, लग्न असायचे, लग्नामध्ये शुभ विवाह, तुळशी, गणपती, आपल्या दिवाळीमध्ये तुळशी वृंदावन रंगवणे, हे कलेतले तेव्हाच होते. तेव्हा खूप होतं, म्हणजे हाताने वर्क करायचं. आता डिजिटल युग आला तर सर्व याच्यात आहे, तरी पण हाताने काम, हाताच काम.
तुम्हाला सर आम्ही पाहतो की मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांसोबत तुम्ही काम केलंय, तर तो प्रवास कसा राहिला? तो प्रवास म्हणजे त्याच्यात कसं राहतं की आर्ट डिरेक्शनचं काम माझ्याकडे असायचं ना, तर नेहमी माझे डोळे असे शोधत असतात कुठेतरी एखादी फ्रेम कुठे काय होईल. आणि युनिटला मी सपोर्टेड असतो, कारण की माझा जोपर्यंत सेटअप लागत नाही तर पुढचं शूटिंगच सुरू होत नाही. बरोबर बरोबर. मी जर कम्प्लीट नाही गेलो शूटिंग सुरू होणार नाही ना. नाही तर माझं खूप आधी एक रू नावाचं सिरियल होतं, त्याच्यात मला साऊथच्या आर्ट डायरेक्टर सोबत काम करायचा पहिला वेळ माझा. हा. आणि तिथे मला माहित पडलं की आर्ट डिरेक्टर हा किती मोठा असू शकतो. हम्म. जोपर्यंत मी माझी फ्रेम ओके म्हणणार नाही त्याच्या पुढे ते शूटिंगच सुरू होत नाही. जर माझ्या फ्रेम मध्येच काहीतरी प्रॉब्लेम असतील हो. तर ते शूट नव्हतं. हे मी मला कळायला लागलं, अरे म्हटलं झालं आपलं काम म्हणजे खूप मोठं आहे, आपल्या याच्यात जर त्रुटी असेल तर पुढचं शूटिंगच सुरू होत नाही, तो ऑर्डर देऊ नये. तर ते मला तिथून शिकायला मिळालं. आणि मग त्याच्यावरती मी म्हटलं की नाही, आपली जबाबदारी खूप मोठी आहे एखाद्या फिल्म मध्ये किंवा एखाद्या सिरियल मध्ये. जे लोकांना दिसतं ना ते कसं असं खूप सुंदर असं ते फ्रेमिंग असायला पाहिजे की त्याच्यामध्ये बघताना ते पाहणाऱ्याला आनंद घेता आला पाहिजे, त्यामध्ये ऍस्थेटिक असायला पाहिजे, सौंदर्य दडलेलं पाहिजे. तर ह्या गोष्टींवरती मग मी माझा फोकस असायचा. म्हणजे मी पिक्चरही बघायचो ना तर मला हिरो हिरोईन कोण आहे हे माहित नसायचं. मी माझ्या त्या फ्रेमचा स्टडी करायचो, ही वस्तू कुठे ठेवली, ते काय लावलं. तर या गोष्टींनी मी म्हणून आर्ट डिरेक्शन मध्ये मी थोडस काहीतरी करू शकलो. खूप करायची इच्छा होती. आता मुंबईला सर, तुम्हाला नेहमी असं वाटते की तुमच्याकडे जे संचित आहे अनुभवाचं, ते नवीन पिढीला द्यावं, तर त्या अनुषंगाने काही वर्कशॉप म्हणा किंवा काही घेण्याचा असं काही प्लॅन आहे का? किंवा आहे ना, प्लॅन आहे. आता कसं आहे की त्याच्यामध्ये काही संस्था आहेत, काही तसं प्लॅन करायला पाहिजे अशा वर्कशॉप. आणि आम्हाला लोकांना बोलवायला पाहिजे. अशा मीच नाही, माझ्या क्षेत्रात आपल्या क्षेत्रात अनेक अजून अनुभवी लोक आहेत. बरोबर. तर त्यांचे एकत्र येऊन त्यांचे अनुभव की तिथे एखाद्या स्थानिक पिक्चर मध्ये काय घडामोड घडल्या, पिक्चर बघायचा, मग त्या पिक्चर वरती आम्हाला बोलकं करायचं. त्याच्यातले ते अनुभव हे होतात. आणि मी बरेचदा म्हणतो, बरेच नवीन मुलांना, बरेच जणांना असिस्टंट डायरेक्टर, एडी वगैरे नाही का बनायची खूप इच्छा असते, पण एकदम न करता छोट्या छोट्या युनिट मध्ये काम करा आणि तिथं ऑब्झर्वेशन करा. आणि ऑब्झर्वेशन करून मग तुम्ही त्या याच्यात या ना, कारण तुम्हाला पूर्ण माहिती होती त्याच्यात, अँगल कुठला लावला, डीओपी कसा हे करतो. मग तुम्ही चांगले डायरेक्शनचे तुमच्या डोक्यात पॉइंट येतात की नाही हे असं असायला पाहिजे. पुन्हा असा एक प्रश्न की एक कला दिग्दर्शक म्हणून म्हणा किंवा एक कलावंत म्हणून तुम्हाला म्हणजे बोलताना एकदा जाणवलं मला की काही खंत अशी वाटते का, किंवा अलीकडचे काळात जे वातावरण निर्माण झालेलं आहे नवीन पिढीच्या बद्दलची जी म्हणजे अनास्था आहे, किंवा त्या पद्धतीने जे तंत्रज्ञान ते उपयोगात आणत आहे, त्यामुळे जे जुन्या काही पद्धती मागे पडलेल्या आहेत? नाही, असा काहीच प्रकार नाही. हे जेव्हा नवीन टेक्नॉलॉजीचा ते वापर करायलाच पाहिजे. मध्ये तरी व्हीएफएक्स आलं होतं. एका पिक्चर मध्ये मी व्हीएफएक्स बाजूला ठेवलं, ओरिजिनल पलंग पेटवण्याचा सीन मी दिला त्यांना. अच्छा, ओरिजिनल आहे ना, व्हीएफएक्स मध्ये ती मजा नसती ना. पण ते मी होतो म्हणून दिलं ना. आता कसं आहे की अरे खूप मेहनत लागते, एवढं वर्कआउट करावं लागते. पण ते करताना काय झालं की मी माझा परफेक्ट होतो, पण ते 5 जे अभिनय करणारे होते त्यांचं पाठांतर नव्हतं. 3दा ते कट व्हायचा सीन, मग परत मी ते विजव, परत पेटवा. यांनी ते रात्रभर मेकिंग चाललं, एवढा सीन होता. ते अशा गोष्टी होतात. म्हणजे मी परिपूर्ण असलो माझ्या याच्यात, पण बाकीच्यांनी आपला परिपूर्णता दाखवायला पाहिजे. त्याच्यात एखादा अभिनेता असेल त्यांनी आपली परफेक्ट अभिनय करायला पाहिजे. बरोबर. असं त्यांना तेच सांगणं आहे की आधी तुम्ही तयारीत राहा त्या गोष्टी. जसं मी माझ्या आर्ट डिरेक्शन मध्ये ऑलरेडी माझ्या डोक्यात पूर्ण फिट असते की आता मेजर शॉट आहे, मेजर शॉटच्या वेळेस मी बिलकुल हालत नाही. मला माहित आहे तिथं टेक्निकल कसा तो शॉट लवकर होईल, रिटेक व्हायला नको. तुम्ही सर एवढा हा जो प्रवास आहे, एवढ्या वर्षाचा कलेचा प्रवास आहे, तुम्ही कला क्षेत्राला भरभरून दिला आहे आणि त्या प्रत्यर्थ तुम्हाला आजवर अनेक पुरस्कार मिळालेले आहे. आणि आताच अलीकडे तुम्हाला गिरीश गांधी फाउंडेशन कडून कला सर्जन पुरस्कार जाहीर झालेला आहे, जो आता काही दिवसांनीच मिळणार आहे. तर त्याबद्दल थोडं. आता कसं आहे, मला वाटतं विष्णू मनोहर यांचे वडील डी के मनोहर यांच्या स्मृती प्रत्यर्थ. आता तसं पाहिलं तर डी के मनोहर
सरांनी मला तेव्हाच आशीर्वाद दिले होते. सावचंद्र जोडला मी बोटांनी पेंटिंग बनवत हा होतो आणि डी.के. मनोहर असे थंब लावून गणपती काढायचे आणि काढायचे. वर्णचित्र त्यांचे खूप हा. प्रसिद्ध होते. हा ते एकदा आले एक्झिबिशन मध्ये आणि त्यांनी माझं आर्ट पाहिलं आणि पाहिलं. माझ्या पाठीवर. पाठीवरती हात ठेवला. आणि तेव्हापासून जो मला अशा लोकांचा जो आशीर्वाद मिळालेला आहे, म्हणून माझी प्रगती त्या वाटचाल त्या हिशोबाने आहे. तर मला गुरु खूप चांगले मिळाले माझ्या क्षेत्रामध्ये, जे कोणी असेल तर त्यांच्या फक्त मी घेऊन पुढे चालत गेलो आणि कुठली जर एखादं काम घेतलं ना, मी त्याला पाठ दाखवली नाही. एकदा हो म्हटलं तर शेवटपर्यंत ते केलं. केलं. पण कलेशी ही जी निष्ठा आहे, निष्ठा आहे. त्यामुळेच हे सगळे पुरस्कार, ही निष्ठा. बरं, शेवटचा एक प्रश्न सर, की युवा पिढीला किंवा युवा जे कलावंत आहे, जे चित्रपट सृष्टीमध्ये येऊ पाहत आहे कला दिग्दर्शक म्हणून किंवा अन्य कलावंत आहेत, त्यांना काय संदेश द्याल? त्यांना संदेश एवढाच आहे की प्रॅक्टिकली वर्क आहे. थेरॉटिकल तर आहेच आहे, हा. प्रॅक्टिकली तुम्ही म्हणजे फिजिकली मेंटली फिट असायला पाहिजे पहिली गोष्ट है ना. कुठे काय कसं हेवी वर्क आहे, त्याच्यामुळे तुमची पहिले तब्येत सांभाळून त्याच्यात काम करायचं. अच्छा. जर मध्येच तुम्ही जर थोडंसं बिमार पडले, काय झालं, हा, हा, हा. प्रॉब्लेम होतो, पहिले ते सांभाळायचं स्वतःला आणि मग त्याच्यामध्ये काम करायचं आणि सर्वांना घेऊन युनिट मध्ये असं हेल्दी वातावरण ठेवायचं. प्रॉब्लेम खूप येतात पण त्याला फेस करता आलं पाहिजे, त्याचे इश्यू केले नाही पाहिजे, त्याचा बोंबाबोंब नाही केलं पाहिजे, अरे ये नाही वो नाही असं नाही. जे आहे ते त्याच्यात हे करायचं आणि चांगलं द्यायचा प्रयत्न करा. आणि तुमच्या मनात जर चांगले द्यायची इच्छा असेल ना, तर ते वाईट होतच नाही. ते कलाकृती असो, फिल्म असो, काही असो, चांगलाच होणार. कारण की तुम्ही मनात ते असते ना. आणि तसे लोकही मला सपोर्ट करणारे खूप मिळाले माझ्या कुठल्याही याच्यामध्ये. अख्खं गाव माझ्या पाठीमागे, नाना भाऊ तुम्हाला काय पाहिजे, आमच्याकडलं काय पाहिजे. तर असं करून विदर्भात मी आर्ट डिरेक्शन मध्ये काम केलं. कारण की इथे कसं आहे, प्रॉपर्टी मिळत नाही आपल्याकडे, बरोबर. खूप शोधाशोध करावं लागते. सेट आपण सहसा उभारत नाही. ओरिजिनल एखाद्या लोकेशनवर जाऊन शूटिंग करतो, तर तिथे त्या वस्तू मिळाल्या पाहिजे. त्या कुठे शोधून आणायच्या, हे करायच्या. मी ऑलरेडी तयार ठेवायचो माझ्या बॅग. अच्छा. त्या घेऊन जायचो आणि त्या सांभाळून ठेवावं लागतात, जपावं लागतं. जपावं लागतं. आणि एक मला माहित पडलं तेव्हा की मी एका शूटिंग मध्ये कोणाच्या तरी घरून फ्लॉवर पॉट आणला, तो ठेवला. तर ते ठेवल्यानंतर त्या व्यक्तीला परत करायचं होतं, तर ते पहिलंच काम, मला काहीच माहित नाही. युनिटवाले म्हणे अभी ये पेटी में डाल दो म्हणे. म्हटलं क्यों? म्हणे जब तक ये रिलीज नाही होती तब तक ये प्रॉपर्टी. अरे असं आहे. तर ते मला कळायला लागलं की अरे इथे खूप जपून वस्तू ठेवावी लागतात. जोपर्यंत तो रिलीज विकत आणलेली परवडते, कोणाच्या घरून आणलेली वस्तू. खूप छान वाटलं सर, तुम्ही आमच्या चॅनलवर एक हसत खेळत गप्पा मारल्या. धन्यवाद, पुन्हा भेटू.